नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना. आजच्या ब्लॉगची सुरुवात घराला क्लिनिंग करण्यापासून होत आहे. अशा पद्धतीने सगळे भांडे वगैरे लावून घेतले. त्यानंतर मग जे काही उर्वरित कामं होती ती करून घेतली. आज नागपंचमी होती. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ब्लॉग उशिरा येतोय, मात्र कालच बनवलेला भाजी तशीच ठेवलेली होती, ती सर्व सॉर्ट आउट करून घेतली. त्यानंतर ती क्लीन करून घेतली तिला आणि भरपूर होती तर उरलेली बाजूच्यांना पण दिली. आणि हे बघा असं झालं होतं. काय झालं होतं सांगते तुम्हाला. मी आहे ना सकाळी लाटणं गॅसच्या बाजूला ठेवलेलं होतं आणि ह्यांनी पाणी गरम करायला घेतलं होतं. यांच्या लक्षातच नाही की ते प्लास्टिकचं आहे. ते ॲटोमॅटिक तर ते लाटणं वितळलं आणि खराब झालं. तसं तर बघायला माझ्याकडे भरपूरच आहेत, परंतु आता शेवटी त्याने पोळ्या छान लाटता येत होते, त्यामुळे ते मी घेतलं, यूज करायला लागले होते. अशा पद्धतीने सकाळची पटापट कामे उरकवली होती. हा जेव्हा व्हिडिओ बघायला लागले ना, तेव्हा मला असं वाटतं की जर का दिवसभराचं काम खरंच माझ्याच्याने एवढ्या घाईने झालं असतं तर किती बरं झालं असतं, किती मनाला समाधान वाटलं असतं. म्हणजे बघा ना, मी काम केलं आहे दिवसभर. मला स्वयंपाक, काल नागपंचमी असल्यामुळे इतका सारा स्वयंपाक करायचा असतो, तर ते मी दिवसभर केलेलं. आणि बघा किती फास्टली सगळं काही व्हिडिओ संपत आहे. तर असंच आपल्या आयुष्यात जर झालं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? तर आता मी की नाही चणे बनवत आहे. नागपंचमीला आमच्याकडे चणे आणि लाह्या खायची पद्धत असते, तर त्याकरिता मी सर्वप्रथम खोबरं वगैरे भाजून घेतलं. मला तशाच पद्धतीचं बनवायला आवडतं आणि खायलासुद्धा. मी काळा मसाला जो काय असतो तो असाच बनवते, जेव्हाच्या तेव्हा ताजाच बनवते खलामध्ये कुटून. कारण ताज्या लसूण, जिरं आणि खोबऱ्याची चव अगदी वेगळीच असते. खूपच छान लागते खायला. ते फ्रीजमध्ये आपल्याला जर खूप घाई असेल किंवा खूप सारे लोक असतील आपल्या घरी, आपल्याला वेळ नसतो, त्यावेळी ते करून ठेवलं तर ते योग्यच राहतं. परंतु ताजा मसाला केला ना तर खायला भाज्या खूप छान रुचकर बनतात. आणि इथे मी तीळ वगैरे साफ करून घेतले आहे, कारण मला आता करंजी वगैरे बनवायची होती. तर बघा ना, इथे काय झालं होतं, माझं मिक्सर तर आधी खराब झालं होतं, त्याला दुरुस्त केलेलं. त्याच्यानंतर मग मी काय केलं की त्यामध्ये आधी गूळ बारीक करून घेतला, त्यानंतर त्यातच तीळसुद्धा घातलेला. तर मिक्सरचं भांडंच तुटून गेलं आणि माझं मग तेव्हाच डोकंच खराब झालं. मग मी दुसरं भांडं घेतलं आणि त्यामध्ये बारीक करून घेतलं. थँक गॉड व्यवस्थित पद्धतीने ते बारीक झालेलं. आता मला टेन्शनच आलं होतं की हा इथे गूळ आणि तिळाचं मिश्रण व्यवस्थित होतं की नाही, तर पण मात्र व्यवस्थित झालेलं. आणि सर्व स्वयंपाक उरकून घेतला. वरण भात वगैरे. आज पोळी बनवायची नसते, काय माहिती नाही, भातसुद्धा बनवायचा नसतो. हे नंतर माझ्या आईने मला सांगितलं की नागदेवतेला पांढऱ्या रंगाचं काहीच चालत नाही, त्याच्यामुळे भात नसतो बनवायला, खिचडी बनवायला पाहिजे होती, असं माझ्या आईचं म्हणणं होतं. पण मला माहिती नव्हतं. म्हणजे माहिती असेल तरी मला ते वेळेवर आठवलं नाही, कारण रेहान स्कूलला गेला होता, त्याला मग आल्यानंतर गरम गरम वरण भात द्यायचा होता. बाजूलाच मी आधीच दुपारी सगळी तयारी करून घेतली आहे. बघा इथे मी लाडू बनवत आहे. मला अशा पद्धतीचे लाडू बनवायला पण म्हणजे अशा पद्धतीचे लाडू खूप सोपे असतात बनवायला आणि लवकर बनतात. त्याकरिता मी अशाच पद्धतीचे लाडू बनवत असते. सर्वप्रथम काय घेतलं मी, ही रेसिपी बनवण्याकरिता जास्तीत जास्त आपल्याला तूप, गाईचं तूप आणि बेसन याच गोष्टीचा आणि पिठी साखर या तीनच गोष्टींचा आवश्यकता असते. तर मग मी सर्वप्रथम व्यवस्थित तुपामध्ये लाडवाचं बेसन, म्हणजे तुमच्याकडे चणा डाळी असतात ना त्याचं बेसन व्यवस्थित पद्धतीने छान त्याचा खमंग सुवास येईपर्यंत भाजून घेतलं आणि सगळं मिश्रण व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मग शेवटी पिठी साखर घातली आणि देवाला नैवेद्य द्यायचा होता. तर चण्याचा आणि लाह्यांचा, गूळ आणि फुटाण्यांचा देवबाप्पाला
नैवेद्य दाखवला. त्याच्यानंतर अशा पद्धतीने गरमच लाडू बनवून घेतले. तेव्हा माझा हात भाजला, कारण ते गरमच बनवायचे असतात. आणि या खोबऱ्याची तर तुम्हाला एकच गंमत सांगते. हे ओलं खोबरं खायला मला लहानपणी प्रचंड आवडायचं. आमच्या शेतामध्ये नागदेवता आहे, त्यांचं मंदिर देखील आहे. तर या दिवशी सर्व गावातील लोक आमच्या शेतात येत असतात आणि नागदेवतेची पूजा करत असतात. संपूर्ण गाव उलटून आमच्या शेतात येत असतो. तर त्यावेळी देवाला प्रसाद ठेवला जातो ओला नारळाचा. तर ते खायला इतकी गंमत वाटायची. लहान असताना तेही मिळायचं नाही की काय, असंच वाटायचं. पण खूप खायचं. आणि दुसऱ्या दिवशी जर सर्दी वगैरे झाली तर आई प्रचंड रागवायची. तर आता इथे मी तयारी करत आहे कशाची, तर आमच्याकडे तर याला तिखट बोंड म्हणून म्हणतात. आता माहिती नाही तुमच्याकडे काय म्हणतात तर. आणि याला नेमका स्वच्छ असा शब्द काय आहे मला तर आता बोलताना बिलकुलच आठवत नाही आहे. तर त्याचीच मी तयारी करत आहे. ओली मेथी आणली होती, ती स्वच्छ धुवून घेतली. त्यामध्ये सांबार, आमच्याकडे कोथिंबीरला सांबार म्हणतात, त्यामुळे मी सांबारच म्हणणार या नंतरही. आणि त्याची तयारी करून ठेवली. आता इथे बघा, ही एक गोष्ट आहे ना, माझ्या आजीने व्यवस्थित पद्धतीने मला शिकवली आहे. बघा, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. ही गोष्ट ज्याला जमते, जी व्यक्ती खरंच सुगरण असते. तर मी काही स्वतःला सुगरण वगैरे काही मानत नाही, पण एक व्यवस्थित झालेली माझी करंजी दुसरी बनवायला गेले तर त्यावेळी मी विसरूनच गेले की याला काय लावायचं असतं, पीठ लावायचं असतं. पीठ लावाल तरच ही व्यवस्थित पद्धतीने फर्स्ट टाईम तर निघून जाणार व्यवस्थित, परंतु सेकंड टाईम काही निघणार नाही. त्यामुळे याला पीठ लावणं गरजेचं असतं साच्याला. तर व्यवस्थित पद्धतीने बघा आता कसं झालं आहे. त्याच्यामुळे तुमचंही असं होत असेल तर नेक्स्ट टाईम तुमच्याकरिता एक चांगली ट्रिक तुम्हाला शेअर करते आहे की अशा पद्धतीने तुम्ही पीठ लावून घेत चला. म्हणजे पाती आहे ना, जी ते आपण चपाती बनवली आहे ना, ती आपल्या साच्याला चिकटणार आहे. आणि व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही सारण भरून घेतलं ना, इतकी टम्म फुगते आणि इतकी खायला रुचकर लागते ना ही करंजी. खरंच आता मला तर भरपूर बनवायच्या होत्या, परंतु साचाच एवढा मोठा झाला की फक्त देवापुरत्या नैवेद्यापुरत्याच झाल्या. बरं, काही हरकत नाही, खायला पण कोण आहेत म्हणा आमच्याकडे. बस तेवढं पण भरपूरच होऊन जातं, कारण मोठा साचा आणि एक करंजी संपेपर्यंत तर नाहीच होतं. आणि ही माझ्या आजीने मला शिकवली. पूर्वीच्या काळी साचे वगैरे नसायचे, तर बायका काय करायच्या, हातानेच करंज्या वगैरे भरायच्या, हातानेच त्या अशा पद्धतीने बनवून घेत होत्या. मग उरलं होतं माझं सारण तर संपलं होतं, परंतु पीठ उरलेलं. मग त्याचं काय करायचं म्हणून विचार केला होता. तर अशा पद्धतीने मग त्या छोटे असे शंकरपाळ्यासारखे बनवून घेतले. आता वरून त्यावर मीठ आणि जिरं वगैरे लाटण्याने लाटून घेतलं आणि ते तेलामध्ये फ्राय करून घेतलं. तर तेही खायला टेस्टीच लागत होते. अशा पद्धतीने एक करून सर्व करंजीज मी तळून घेतल्या आणि देवबाप्पाला नैवेद्य दाखवायचा होता, तर तोही मी करून घेतला, दाखवून दिला. अशाच पद्धतीने माझी कालची नागपंचमी व्यवस्थित पद्धतीने पार पडली. आणि तुमची कशा पद्धतीने नागपंचमी सेलिब्रेशन केलं आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार. आणि माझे व्हिडिओ